पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे राख्या फेस करतील ते. गोलंदाज असेल ऋषी आणि चेंडू काहीसा हातातून निसटलेला आहे आणि डेड चेंडू असेल हा. थोडीशी गपलत झाली. पाहूया पुढचा चेंडू ऋषी. स्ट्राईकवर असेल राकेश. डोक्यास मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये कीपरच्या डोक्यावरून आणि 1 धावेनी वाढ होते. संघाची धाव संख्या झाली ती 5. शेवटचे 2 चेंडू देखील शिल्लक असतील. स्ट्राईकवर असतील तर राकेश पाटील, नॉन स्ट्राईकवर असतील ते अमर वारंगे. आजच्या दिवसातील हा पहिला सामना तुम्ही पाहत असाल शिरवणे वर्सेस जुईनगर. कालच्या दिवसामध्ये देखील तुम्ही पाहिला ऐरोली कोलीवाडा यांची गोलंदाजी देखील तुम्ही पाहिली असेल. खूप सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत. पाहूया पुढचा चेंडू ऋषी. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू परंतु क्षेत्ररक्षण आहे आणि एक क्षेत्ररक्षणच्या डोक्यावर हा चेंडू गेलेला आहे आणि 4 धावांसाठी चौकार. पाहूया पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल. पॉवर प्लेचं हे शतक. ऋषी तयार. आणखी एक फटका जोरात मारण्याचा प्रयत्न. पाहूया चेंडू आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक चौकार येतो. शेवटच्या चेंडूवरती देखील गणकणित चौकार येतो. राकेश यांच्या बॅट मधून 3 चौकार देखील आजच्या दिवसात पहिली मॅच असेल आणि धावसंख्या झाली ती 13. नवीन गोलंदाज असतील ते दत्ता, एक एक्सपिरियन्स गोलंदाज. त्यांची देखील तुम्ही गोलंदाजी पाहाल. एक सुंदर असे गोलंदाज असतील जुईनगर संघाकडून खेळत असताना. नेहमीच जुईनगर संघासाठी त्यांचं योगदान देखील खूप असतं. नेहमीच क्रिकेटमध्ये पाहायला गेलं कोणत्याही क्षेत्रामध्ये तेच गोलंदाज दत्ता. स्ट्राईकवर असतील ते अमर वारंगे. पाहूया पुढचा चेंडू आणि मारलेला चेंडू. पाहूया हा बॉल होतोय षटकार साठी 6 धावा आणि शिरोणे गावचे एक चांगले व्यक्तिमत्व दीपेश जाधव पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आणि स्वागत असेल. शिरोणे प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक चालू असलेला सामना शिरोणे वर्सेस जुईनगर. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच आणि दीपेश दादा पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात ते देखील त्यांचा आवाज देखील तुम्ही ऐकाल. तेच ते दीपेश दादा पाटील. कालच 2 दिवस ते गेले होते बाहेर फिरण्यासाठी गोव्याला.
आजच काल रात्री ते आलेत आणि लगेचच त्यांनी इथे हजेरी लावलेली आहे. त्यांचं नेहमीच योगदान असतं, काहीही असून द्या, कुठलाही कार्य असून द्या शिरोणे गावासाठी, ग्रामस्थांसाठी. तर मी मायक्रोफोन त्यांच्यावरती सोपवतो. दीपेश दादा पाटील. आता मात्र येतो इथून एक जबरदस्त कर्नाटकातील प्रहार येतो षटकार 6 धावांसाठी. अर्थातच या षटकारानंतर मात्र शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे संघ जाऊन पोहोचतोय. सातत्याने 2 दिवसापासून ही स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेला मात्र आपण ज्याचा आवाज देखील ऐकला आणि आजच्या सकाळच्या सत्रामध्ये मात्र त्याचा आवाज आपण ऐकत होतो. नक्कीच अर्थातच शिरवणे गावचे उभरते आमचे कॉमेंटेटर सिद्धांत कुंभार हे देखील चांगल्या पद्धतीने कॉमेंटेटर आपल्या समोर आपण त्यांचा देखील आवाज आपण ऐकत होतो. त्याचबरोबर माझ्या समवेत मात्र DJ गंगेश देखील आणि त्यांची संपूर्ण टीम देखील आहे. त्याचबरोबर माझ्या स्कोरिंग बोर्डला माझ्यासोबत मात्र इथं जॉईन झालेत मात्र योगेश माडवी आणि संपूर्ण आमची टीम. त्याचबरोबर शिरवणे प्रतिष्ठान आयोजित प्रवीण मात्र स्मृती चषक 2025 मध्ये मी दीपेश पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि जाऊया आपण मॅचकडे. जर मॅचचा विचार केला, विश्लेषण केला तर आतापर्यंत मात्र चांगली फलंदाजी मात्र शिरवणे प्रतिष्ठान शिरवणेकडनं आपण पाहतोय. जवळपास तब्बल 27 धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मात्र एक येथे पंचांकडनं इशारा तो 2 धावांचा. इथं मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज फलंदाज सज्ज. आता मात्र मोठा हिट करतो उड्डावलाय हाय अँड हँडसम येतो षटकार DJ फटका पहिला हादरा मात्र इथं लागतोय शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे संघाला. एक मोठा बॅटर मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. गोलंदाजाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून इम्रान येतोय पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट घेतोय DJ.
वडा कमबॅक यार, 35 धावा तब्बल ठोकून काढल्या होत्या 2 षटकामध्ये, परंतु इम्रान येतोय आणि हॅट्रिक येतोय आणि या स्पर्धेची मात्र पहिली हॅट्रिक संपन्न करतोय इम्रान. व्हेरी व्हेरी जबरदस्त गुड बॉलिंग यार इम्रान, कारण की इम्रानचा विचार केला आपण तर आता मात्र 3 चेंडू 3 विकेट, चौथा मात्र चेंडू टाकेल सचिन ठाकूर मात्र फलंदाजीच्या बोहल्यावरती. इथं मात्र सचिन ठाकूर मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर आला आणि सरळ डी झोनमध्ये चेंडू ढकलून दिला आणि 1 धाव मात्र स्कोअरमध्ये ॲड होईल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 36च्या घरामध्ये. असं सचिन ठाकूरचा विचार केला तर मोठे फटके मारण्यामध्ये तो देखील तरबेज आहे. त्याच्या बॅटमधून मात्र आपण आगरी कोली प्रीमियर लीगचा जर आठवण केली तर 5 चेंडूमध्ये तब्बल संघाला 30 धावांची आवश्यकता असताना मात्र 5 चेंडू आणि 5 षटकार मारले होते. तोच हा फलंदाज मात्र सचिन ठाकूर, इन फॉर्म असलेला फलंदाज, चांगली फलंदाजी मात्र सातत्याने त्याच्या माध्यमातून देखील पाहिली जाते. पाहूया मात्र सचिन ठाकूर काय करतो या चेंडूवरती. मागच्या मॅचेसमध्ये देखील हा फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे, कारण मी मॅचेस कव्हर केल्या. चांगली फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिली होती. अतिशय चांगला देखणा आणि जबरदस्त सुरेख स्ट्रोकर म्हणून त्याला ओळखला जातो आणि नावाजलेला एक फलंदाज मात्र. आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र इम्रान जबरदस्त गोलंदाजी करतो. काय गोलंदाजी करतो यात मात्र 4 चेंडू खर्च करून 1 धाव फक्त खर्च केली गेली. आता मात्र टाकलेला चेंडू ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू मात्र सचिन ठाकूर पोहोचेल तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 37. अजूनही या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल, परंतु एक फलंदाज मात्र मोठा फलंदाज मात्र राकेश मात्र उतरलेला आहे. कारण राकेशचा विचार केला तर इन फॉर्म याच मात्र इथं मात्र चकवते, पूर्णपणे बीट करतोय आणि बीट केल्यानंतर मात्र 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवरती मात्र 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. डीजे आपण जर विचार केला तर सचिन ठाकूर सारखा चांगला बॅट्समन राकेशची जर विचार केला तर याच मैदानामध्ये जे 30+ मॅचेस झाल्या होत्या त्या मॅचेसमध्ये अक्षरशः धुमाकूल घातला होता तो राकेश पाटील. मात्र अजूनही नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे, कारण की त्याचा विचार केला आपण तर तब्बल 21 चेंडूमध्ये 68 धावा ठोकून काढल्या होत्या. असा हा फलंदाज मात्र नॉन स्ट्रायकर एंडला मात्र शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे संघाला नॉन स्ट्रायकर एंडला असणे त्याला स्ट्रायकर वरती आणणे खूप गरजेचं आहे. पाहूया सचिन ठाकूर त्याला स्ट्राईक वरती घेऊन येतोय की मोठे फटके खेळतोय, पाहणे खूप औचित्याचं असेल, कारण की सचिन ठाकूर आणि नवीन गोलंदाज यश. इथं मात्र उडवला चेंडू, येतोय मोठा फटका, हाय अँड सम षटकार. इनिंगमध्ये यांनी केली होती, तोच राकेश पाटील मात्र स्ट्रायकर एंडला. पाहूया कितपर्यंत मोठे फटके मारतोय.
इथं मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु सरळ डी झोन मध्ये जातोय आणि या एक धावेनंतर मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 45-45. आपण पाहतोय यूट्यूब लाईव्ह चॅनलवरती, प्रेक्षक लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून मात्र या मॅचेस पाहतोय आणि चांगला मात्र त्यांच्या माध्यमातून देखील आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण या मॅचेस देखील कव्हर करतोय. आता मात्र इथून पुढे मोठे फटके येणे गरजेचे असतील. पाहूया राकेश पाटील काय करते. इथं मात्र येतोय, उडवतोय, जातो सीमारेषा पार, हाय अँड हँडसम, येतो षटकार. डीजे पाहूया दोन चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारतो शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे संघ. अतिशय जबरदस्त घनघाती फलंदाजी मात्र राकेश पाटीलच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं इनफॉर्म फलंदाज. इथं मात्र चांगला फटका खेळून गेला पण तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावांनी मात्र धावसंख्या मात्र सन्माननीय अतिशजी वारंगे देखील उपस्थित झाले. त्यांचे देखील आम्ही पुन्हा एकदा शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे कैलासवासी प्रवीण मात्रे स्मृती चषक मध्ये 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. इथून पुढे मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अजून 53 धावा झालेल्या धावफलकावरती. इथं मात्र येतोय, उडवतोय, लॉंग ऑफच्या दिशेने येतो षटकार. या 6 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 59 धावांवरती आणि 60 धावांचा तगडा आव्हान असेल जुईनगर संघापुढे. 59 धावा धावफलकावरती लागायला गेला आणि 60 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे 15च्या सरासरीनं पुढे आपल्याला हे शिरवणे प्रतिष्ठान आयोजित शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे आयोजित कैलासवासी प्रवीण मात्रे स्मृती चषक 2025 नक्कीच कुमार रियांश आतिश घरत वाहलगावचे आमचे कुमार रियांश आतिश घरत यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आपण जे पाहतोय. आज आपण ज्या ट्रॉफीज पाहतो ट्रॉफीजचा जर विचार केला तर अतिशय सुंदर देखण्या मनमोहक ट्रॉफ्या आणि या ट्रॉफ्या जर आम्हाला कोणी भेट दिली असतील तर ते आमचे कुमार रियांश आतिश घरत वाहलगावचे. त्यांचे देखील आम्ही मनापासून धन्यवाद मानतो आणि डीजेला संधी देतो. डीजे
प्रात्यक्षिक आपण पाहतो सिद्धूच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने करावी लागेल. डॉट बॉल्स काढावे लागतील मॅच जर आपल्या कब्जामध्ये ठेवायची असेल तर. पुन्हा एकदा चक्कावतोय, पसवतोय, ॲब्सोल्युटली सुपर गोलंदाजी मात्र इथं पाहतोय आपण मात्र सिद्धू कुंभारच्या माध्यमातून 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल. जसं प्रवीण ठाकूर यांच्या माध्यमातून मात्र मिथूनसाठी मात्र सुवर्ण संधी. मिथून बॅक टू बॅक 3 षटकार मारते. कुठलाही क्षण आला तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक मात्र प्रवीणच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. म्हणजे मी जर म्हटलं होतं मिथून हा मोठा प्लेअर आहे, याच्यासाठी कुठूनही पैसे येतील कारण की चांगला खेळ सातत्याने करत असतो. जरी 2 डॉट गेले असेल तरी इथून देखील कमबॅक करण्याची क्षमता मात्र मिथूनमध्ये. कारण मिथूनचा विचार केला तर मोठे फटके खेळण्यामध्ये तरबेज आणि चांगला फलंदाज एक मिथून. कारण आम्ही सातत्याने मिथून असेल, प्रवीण असेल, त्यानंतर गोलंदाजी मार्गमध्ये सिद्धू असेल, शिरम आणि जुईनगरचा क्रिकेट सातत्याने समोरनं पाहत आलेलो. त्यामुळे या प्लेयर्स देखील कसे खेळतात ते आम्हाला माहिती आहेत. म्हणून तर म्हणतो मी मगासपासून की मिथून हा एक मोठा प्लेअर आहे. परंतु सिद्धू देखील तेवढीच तगडी गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय, सातत्याने बीट करतोय मिथूनला. इथं मात्र येतोय मोठा फटका परंतु फस्त इथं मात्र क्षेत्ररक्षक मात्र इथं नागिन डान्स करताना आपण पाहतोय. इथं मात्र जरूर 1 धाव मात्र खर्च केली गेले आणि जुईनगर संघाचे मात्र इथं श्री गणेशा होतं. 1 धाव मात्र लागते स्कोअर बरोबरती आणि एका धावेने मात्र सुरुवात केली जाते. मात्र मिथूनच्या बॅटमधून आलेली 1 धाव मात्र स्ट्रायकर एंडवरती आता पाहणार आहोत आपण प्रवीणला. पाहूया प्रवीण काय करतोय संघासाठी. कारण इथं मात्र जुईनगर संघाला मोठे फटके खेळावे लागतील कारण की 60 धावांचं एक तगडा आव्हान असताना मात्र आता मात्र उडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु अतिशय जबरदस्त. इथं मात्र स्लिपला मात्र फिल्डर लावला होता आणि त्या फिल्डरला देखील माहिती होतं की मिथून किती मोठा प्लेअर आहे म्हणून तर त्यांनी थ्रो देखील केला होता रनआउटसाठी. आणि इथं मात्र डॉट चेंडू, निर्धाव चेंडू ती सांगता केली जाते. इथून मात्र 4 चेंडू रिलीज केले गेलेत आणि पूर्णपणे जुईनगर संघाला बांधून ठेवण्यामध्ये, जखडून ठेवण्यामध्ये सिद्धू कुमार मात्र यशस्वी होताना दिसतोय. 4 चेंडू रिलीज केलेत, 1 धाव खर्च केले. आता मात्र 5वा चेंडू काय करतो पाहूया. सिद्धू कुमार फलंदाजी मार्गवरती प्रवीण. इथं मात्र उडवलाय, येतोय मोठा फटका परंतु इथं क्षेत्ररक्षक सज्ज. इथं मात्र कुठलीही मिस्टेक होणार नाही आणि मात्र पहिला विकेटचा आदरा पडतोय. पहिला विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. डीजे
इथून पुढे जर आपण विचार केला ना तर एक षटक आला होता 3 षटकांचा इम्रान यांचा तिसऱ्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि हॅट्रिक घेतली होती. त्या षटकाची पुनरावृत्ती कुठेतरी सिद्धू कुंभालेच्या माध्यमातून, कारण की 2 धावा खर्च करून मात्र 1 विकेट जरूर प्राप्त केली गेली आणि खूप इम्पॉर्टंट ओव्हर होती ती देखील, कारण पॉवर प्लेचं षटक होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करून 1 विकेट घेतली गेली. आता मात्र गोलंदाजीच्या बोहल्यावरती येतोय नवीन गोलंदाज, मात्र चला स्पीडअप करायचा आहे. अमर वारंगे इज अ ऑलराऊंडर. नवी मुंबई क्रिकेट टेनिस क्रिकेटचा विचार केला तर ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सातत्याने त्याची खेळी आपण पाहत असतो. तोच अमर वारंगे मात्र गोलंदाजीवरती येते. याचं अमर वारंगेसाठी सुवर्ण संधी त्याच्या मोठ्या बंधूकडनं आतिश वारंगे यांच्याकडनं 500 रुपये हॅट्रिक विकेटसाठी. हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपये आतिश वारंगे यांच्या माध्यमातून अमर वारंगे यांना सुवर्ण संधी. पहिल्या चेंडूपासून मात्र 3 विकेट, कुठल्याही 6 चेंडूमध्ये 3 विकेट घ्यावे आणि 500 रुपये रोकडा कॅश. इथं मात्र गोलंदाजीचा विचार केला तर काय यार, वन बॉलिंग यार, जबरदस्त. स्टंपच्या बाजूने बॉल फिरवला गेला. श्लोक 9123 रायडर्स यांच्याकडनं देखील 500 रुपये अमर वारंगे यांच्यासाठी 3 हॅट्रिक विकेटसाठी असतील. गोलंदाजीचा विचार केला तर वड गोलंदाजी यार. आगरी कोहली प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहणार आहोत. आता मात्र चक्कवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु वाईड +1 2 धावा. अतिरिक्त धावांचा बोजा मात्र इथं टाकताना चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने त्याच्या माध्यमातून होते. एक चेंडू रिलीज केला होता, निर्धाव चेंडू होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती लाईन लेंथ कुठेतरी बिघडली गेली आणि 2 धावा खर्च केल्या गेल्या. वाईड +1. इथं मात्र चांगली, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आणि टप्प्यावरती बॉल टाकला जातो. टप्प्यावरती बॉल पडल्यानंतर तो बॉल फिरतोय परंतु 1 धाव खर्च केली जाते. 1 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती. आणि जर अमर वारंगेचा विचार केला तर सानपाडा आगरी कोहली प्रीमियर लीगमध्ये सानपाडा संघाकडनं आपण त्याला खेळताना पाहणार आहोत. पुढच्या महिन्यामध्ये होणारी ही स्पर्धा आगरी कोहली प्रीमियर लीग आणि त्यामध्ये मात्र अमर वारंगे 7000 पॉईंटने मात्र त्याला विकत घेतला होता सानपाडे संघाने. तोच खेळाडू ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून ज्याची ख्याती आहे नवी मुंबईमध्ये, तो गोलंदाजी मार्कवरती मात्र. आणि फलंदाजीचा विचार केला तर मिथुन सारखा एक तगडा फलंदाज अजूनही मात्र बॅटिंगमध्ये आपण पाहतोय, कारण मिथुनची बॅट चमकल्यानंतर नक्कीच काहीतरी फरक पडू शकतो. चांगली धावा उभारण्याची आणि मॅचच्या जवळ जाण्याची कोशिश नक्कीच केली जाईल मिथुनकडनं, कारण मिथुन एक मोठा फलंदाज. पण अमर वारंगे तेवढा चतुर भरलेला गोलंदाज. पाहूया काय करतो या बॉलावरती. मात्र गोलंदाजीसाठी सज्ज. इथून मात्र टाकलेला चेंडू, रिलीज केलेला चेंडू, अफलातून चेंडू इथं चक्कवतोय, बीट करतोय परंतु 1 धाव जरूर खर्च केली जाते. 1 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6च्या घरामध्ये. इथून पुढे मात्र कमबॅक क्रिकेट अतिशय घणाघाती आणि अफलातून गोलंदाजी मात्र इथं शिरवणे संघ सातत्याने करताना दिसतोय. आणि जी गोलंदाजीची गरज होती अमर वारंगे पूर्णपणे खरा उतरताना दिसतोय गोलंदाजीवरती. दाखवते आपली स्किल आणि का मला ऑलराऊंडर, बेस्ट ऑलराऊंडर म्हटलं जातं नवी मुंबईमध्ये, हे दाखवून देतोय सातत्याने चांगली गोलंदाजी. इथं मात्र पुन्हा एकदा चेंज केलं स्पेसला पूर्णपणे आणि जबरदस्त. मात्र इथं षटक क्रमांक 2 समाप्त होतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र इथून पुढे जुईनगर संघाला कमबॅक करायचा असेल तर 12 चेंडूमध्ये 53 धावा ठोकून काढाव्या लागतील. 12 चेंडू आणि 53 धावा, 53 धावा आणि 12 चेंडू पूर्णपणे जखडून पकडून आखडून ठेवलेल्या जुईनगर संघाला. पाहूया डीजे. यस, नाणेफेकीसाठी यायच्या दोन्ही संघांनी. या पुढच्या मॅचेस असतील शहाबाज आणि दिनेश स्मृती संघ, दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं. 7 धावा धावफलकावरती लागल्या. 53 धावांची आवश्यकता आहे अजूनही. 12 चेंडू 53 धावा. इथून पुढे मोठे फटके खेळावे लागतील आणि सूर्यासारखा गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या बोहल्यावरती. हेच तोच गोलंदाज जो नवी मुंबईचा विचार केला आणि अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर बादशाह पूर्णपणे निर्माण केलेला हा खेळाडू, हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुन्हा एकदा. इथून मात्र चांगला फटका खेळून काढला गेला. इथं मात्र साखळताना मिळाला आणि इथं मात्र कमबॅक करतो की काय जुईनगर संघ. पहिल्या चेंडूवरती उडवला जातो चौकार.
चौकार आणि कुठेतरी स्फूर्ती, कुठेतरी मनोबल मात्र जुईनगर संघाचा वाढला गेला असेल, कारण की मोठे फटके आता सातत्याने मारावे लागतील, प्रत्येक चेंडूवरती अटॅक करावा लागेल, प्रत्येक चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. पाहूया मात्र सूर्या काय करतो. सूर्या देखील चतुर उभारलेला गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून देखील होत असते, परंतु लेग कटरचा विचार आणि लेग कटरच्या माध्यमातून मात्र इथं गास्पेटच्या साहाय्याने खेळून काढला गेला चेंडू मात्र एक धाव मात्र भेटेल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवेल. धावसंख्या 12 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही सूर्याचा विचार केला तर 2 चेंडू आत्तापर्यंत फेकले गेल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. थोडीशी ॲक्शन थोडीशी वेगळी आपण पाहतोय सूर्याकडनं, परंतु गोलंदाजी टप्प्यावरती करावी लागेल. अचूक टप्पा, अचूक मारा कंटिन्यू करावा लागेल, कारण मिथून अजूनही स्ट्रायकर एंडवरती मिथूनच्या बॅटमधून मात्र अजूनही मोठा फटका आलेला नाही. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं येतोय. हाय अँड हँडसम मोठा फटका, षटकार. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि मात्र सूर्यासाठी सुवर्ण संधी असेल. हॅट्रिक घेतली यानंतर 3 चेंडूवरती तर विवेक सुतार बुवा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश पारितोषिक असेल. पाहूया कमबॅक करतोय काय करतोय, कारण की आता मोठे फटके यायला सुरुवात झाली. इथं मात्र चकवतोय, बीट करतोय. आता मात्र इथं मात्र बॉल पकडायचा आहे, कारण की डी झोन मध्ये गेलेला नाही चेंडू. एक धाव मात्र धावून काढली गेली आहे. एक धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19. आता मात्र हात खोलण्याचा प्रयत्न केला गेला दोन्ही फलंदाजांकडनं. एक चौकार, एक षटकार देखील आला आणि या दोन्ही चौकार आणि षटकार नंतर मात्र 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. इथं मात्र चाकवतो, बीट करतो. लेग कटचा इथं चांगला वापर केला जातोय. इथून मात्र डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. षटक क्रमांक 3 मात्र अजूनही शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल. चला टॉस साठी यायचंय. सेकंड राऊंड शाहबाज संघ आणि दिनेश मोती संघ. इथं मात्र हा येतोय मोठा फटका, षटकार. डीजे समाप्तीनंतर 25 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 35 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 35 धावा, 6च्या 6 षटकार उडवावे लागतील. मात्र इथून पुढे जुईनगर संघाला इथून मात्र नवीन गोलंदाज मैदानामध्ये नवीन गोलंदाजी मार्कवरती होते. मूर्ती छोटी कीर्ती मोठी. नवी मुंबईचा अनिकेत सानप या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज चिन्मय जोशी. चिन्मय जोशी मात्र गोलंदाजी मार्कवरती चांगला गोलंदाज, मात्र सातत्याने फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं. व्हेरिएशन्स खूप आहेत या गोलंदाजाकडे. जरूर आपण त्याची जर शरीरसृष्टी बघितली तर आपण छोटासा प्लेअर आणि मात्र बॉल नेहमीच फिरवण्यामध्ये तरबेज असलेला हा गोलंदाज. दोन्ही एंडनी गोलंदाजी करतो आणि दोन्ही साईडनं बॉल फिरवण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज. लेग कटर, ऑफ कटर, त्यानंतर स्विंगचा जादूगर ज्याला म्हटलं जातो तोच हा गोलंदाज. मात्र आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. पहिला चेंडू मात्र इथं एक धाव मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. इथं मात्र चांगला फटका चिन्मय जोशी साठी देखील सुवर्ण संधी असेल. इथं मात्र फुटबॉलचा मात्र वापर केला जातो आणि पायाने चेंडू अडवला जातो अमर वारंगेच्या माध्यमातून. इथं मात्र 3 धावा जरूर वाचवल्या गेल्यात. आता मात्र चिन्मय जोशी आपल्यासाठी सुवर्ण संधी असेल. शिरवणे गावचे आमचे लालमलाल राजेश नाईक यांच्या माध्यमातून
हॅट्रिक साठी 500 रुपये देखील डिक्लेअर केले गेलेले आहेत. याच नाणेफेकीसाठी दिनेश मोती संघाचा कर्णधार इथं पोहोचला. शहाबाज संघाचा कर्णधार इथं मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, अतिशय देखणी सुरेख गोलंदाजी. इथं मात्र एकदा जरूर स्कोअर मध्ये ऍड होईल. या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार देखील उपस्थित आहेत. इथून पुढे मात्र चित्र परिवर्तन होईल, कारण की पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलला गेला हा जुईनगर संघ. कारण की आता मात्र मोठे फटके देखील औपचारिकता देखील आपल्याला पाहता येईल. कारण की आतापर्यंत फक्त आणि फक्त धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे 31 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला होता, परंतु चांगला स्ट्रोक आला. 1 धावाचा मात्र इथं 1 धाव जरूर खर्च केली जाईल. इथून पुढे मात्र जिन्मयचा विचार केला तर अजूनही त्याच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि शिरवणे संघ विजयी होते. शिरवणे संघाला पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सन्मान्य आतिश वारंगे यांच्या माध्यमातून इथं नाणेफेकीचा कॉल केला गेला आणि शहाबाज संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला. आपण लगेच आपला निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि हार्ड लक जुईनगर संघ.